निघालो आहोत एका खूप खास ठिकाणी, ते तुम्हाला समोर कळेलच. घरामध्ये आवरण्याची गडबड सुरू झाली आणि त्याच वेळी आमच्या छोट्याशा अश्वीला खूप झोप येत होती. मग काय, प्रवासाचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी तिचे पप्पा तिच्याशी खेळत होते. शेवटी आमच्या सगळ्या बॅग भरून झाल्या, पार्किंगमधून गाडी काढली आणि आम्ही निघालो एका सुंदरशा अनुभवाकडे. आमच्या पिल्लूचा हा पहिलाच स्टे होणार होता, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो. अश्वीसोबत मजा मस्ती करत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण त्या मजा मस्तीमुळे आम्ही 5 किलोमीटर समोर आलेलो आहे. ही अशी खूप भयानक गंमत झाली आमच्यासोबत. आम्ही रस्ताच विसरलो, पण त्यामुळे आम्ही मग लोणावळ्याला थांबून आम्ही छान नाश्ता केला. पण तिथे थोडं सिलेंडरच्या गडबडीमुळे थोडा लेटच झाला. तरी आमच्या पिल्लूला भरवून आम्ही पण आमची पेटपूजा केली आणि आम्ही निघालो समोरच्या प्रवासाला. प्रवासात आणि तिथे पोहोचल्यावर थोडी घाई गडबड झाली, त्यामुळे काही व्हिडिओ शूट करायचे राहून गेले. पण काळजी करू नका, मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला ते सगळं नीट दाखवेन आणि एक्सप्लेनही करेल. तिथलं वातावरण बघून खरंच मन खूप प्रसन्न झालं. तिथे पोहोचल्यावर आम्ही आधी मस्त चविष्ट जेवणावर ताव मारला. दुपारच्या थोडा आराम करावा म्हणून आम्ही आमच्या टेंटमध्ये पोहोचलो. पण आमच्या पिल्लूला काही झोप येईना. नवीन जागा बघून तिला भलतीच मस्ती आली होती. ती आनंदाने नाचत होती, बागडत होती, तिच्या पप्पांच्या पोटांवर काय उड्या मारत होती. पण तिची ही मस्ती बघून आमचा थकवा कुठल्या कुठे गेला. पण थोड्या आरामानंतर आम्ही निघालो स्विमिंगसाठी. अश्विने सुद्धा पाण्याचा मनमुराद आनंद लुटला. पण आमची छोटीशी परी थंडीने थोडी गारठलीच होती. मग तिला आम्ही लगेच टॉवेलमध्ये गुंडाळून ऊब दिली. स्विमिंगनंतर गरमागरम चहा मिळाला की किती बरं वाटतं ना. आम्हाला नव्हतं माहीत की इथे चहा वगैरे, सँडविचेस, पकोडे वगैरे आम्हाला मिळणार. पण खरंच त्याची खूप जास्त गरज होती. पण बघतो तर काय, तिथे हाय टी टाईमला आम्हाला कुरकुरीत पकोडे, सँडविच, गरमागरम चहा, ती ग्रीन टी असो, ब्लॅक टी असो, नॉर्मल चहा असो, कॉफी असो, तिथे सगळं काही होतं. म्हणजे कुणी असं म्हटलं की नको मला ग्रीन टी, नको मला हे, तर त्यासाठी त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिथल्या सुंदर वातावरणात आम्ही काही मस्त फोटोज काढून घेतले आणि निसर्गाच्या सानिध्यातली ती सकाळ खरंच खूप फ्रेश होती. मग थोडं हॉर्स रायडिंग केली आणि पोटभर नाश्ता करून आणि जड अंतकरणाने आम्ही आमच्या गोड आठवणी घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. हा प्रवास आमच्यासाठी खूप